भावपूर्ण श्रद्धांजली. दीपक शशिकांत सावंत यांचे वयाच्या 51व्या वर्षी शनिवारी तारीख 30/5/2026 संध्याकाळी निधन झाले. तो नावाला राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी होता, पण तो सर्व पक्षीयांचा होता. त्याने काम करताना पक्ष, जात, पात, धर्म, मराठी अमराठी असा भेदभाव केला नाही. त्याला राष्ट्रवादी पक्षाने अनेकदा मुंबई महानगरपालिकेसाठी उमेदवारी दिली, परंतु त्याने कधीही निवडणूक लढविली नाही. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे त्याचे ब्रीदवाक्य होते. घाटला खारदेवनगर वासियांची त्याने दिवस रात्र निस्वार्थ सेवा केली. 6 फुटाहून उंच बळदंड शरीराचा दीपक एवढी वर्ष राजकारणात होता. घाटला खारदेवनगर सारख्या संवेदनशील विभागात राहून त्याचे कोणाशीही राजकीय वैर व वैयक्तिक भांडण नव्हते. तो अजातशत्रू होता. अनेक गरिबांची कामे करताना त्याने प्रसंगी खिशातील पैसे खर्च केले. गेली 22 वर्ष रखडलेली खारदेवनगर SRA योजनेत त्याचा सहभाग असला तर ती कधीच पूर्ण झाली असती. स्वार्थीपणा त्याच्या रक्तात नव्हता. विशाल शरीरयष्टीच्या दीपकचे हृदयही विशाल होते. तसा तो माझा आडनाव बंधू नव्हता, तर छोटा सक्का भाऊ होता. दीपक, माझ्यातर्फे तुला भावपूर्ण श्रद्धांजली. या निमित्त एक छोटे कडवे लिहिले आहे, ते तुला अर्पण करतो. रात्रंदिन निस्वार्थ सेवा, नाव दीपक. गाय गरिबांचा हक्काचा वाली दीपक. आया बहिणींचा मार्गदर्शक दीपक. अंधारात प्रकाश देणारा दीपक. लोकांसाठी तन मन धन देणारा दीपक. दीपक से दीप जला के चलो, कर्म प्रेम त्याग के गीत गाते चलो. नमस्कार, मी प्रफुल्ल शामराव सावंत, खारदेवनगर, अरविंद पाटील, घाटला चंबूर, मुंबई नंबर 71. ही श्रद्धांजली यूट्यूबवर प्रफुल्ल सावंत बाबा या चॅनलवर दाखवली आहे. नमस्कार.